आणि आता चिठ्ठी कोण काढणार यासाठी जो कोण शांत बसलेला असतो ना त्यालाच मी घेऊन येणार. नाव सांग. यश. यश. संपूर्ण नाव सांग. एक चिठ्ठी काढा यातली. काढ एक चिठ्ठी. ही भेटवस्तू तुझ्यासाठी. आता हे नाव कुणाचं आहे बघूया. राजेश्री रविकांत मोटे. नाव सांगा. राजश्री रविकांत मोटे. कुठे राहता तुम्ही? इथंच. इथं म्हणजे कुठे? इथं कुठे? पाठीमागच्या पाठीमागे. बरं बरं. घरी कोण कोण आहे? मिस्टर, मी आणि माझा मुलगा. या उखाणा घ्या. चांदीच्या पदकात खडी साखराचे खडे रविकांत पाटलांचं नाव घेते. होम मिनिस्टर. बरं बरं. धन्यवाद. फार मोठं चांगलं घेतला नाव. कोण जिंकणार पैठणी आता बघूया, पण या दोघींनाही टाळ्या वाजवून आधी शुभेच्छा देऊया. या खेळामध्ये दोघींनाही 10 संधी मिळणार. मधोमध एक विटांचा मनोरा रचलेला आहे आणि त्या प्रत्येक विटेमध्ये एक चौकोन तयार झालेला आहे. प्लास्टिकचा चेंडू इथून टाकायचा आणि तो त्या विटांच्या मनोऱ्याच्या मध्ये असलेल्या चौकोनामधून पलीकडे जायला पाहिजे. दोघींनाही 10 संधी आहेत. या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला आता जोरात टाळ्या वाजवा बघूया. सुरुवात तुमच्यापासून. पाच संधी झालेल्या आहेत. गुणसंख्या 0. 5 संधी तुमच्यासाठी. एक. थांबा. 5 संधी झालेल्या आहेत. गुणसंख्या 1 आणि इथे गुणसंख्या 0. पुढच्या 5 संधी तुमच्यासाठी. थांबा. हा एक ठेवून द्या. टाका 5. तो एक प्रयत्न करताय. करा प्रयत्न तर करा. झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. उपविजेत्या ठरल्या मोठे वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या खराबी वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. खराबवाडी, पुणे, चाकण या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.